प्रथम सृजन संवाद प्रकाशनतर्फे तुम्हा सर्व साहित्य रसिकांचं आणि वरद विनायक खांबेटे यांच्या आप्तेष्टांचं मित्रमैत्रिणींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कारण पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला इतकी गर्दी जमणं हे आजकाल दुर्मिळ झालेलं आहे. माणसं माणसांपासून दुरावत चाललेली आहे. पण तरीसुद्धा कवितेच्या हाकेमुळे तुम्ही आज इथे आलेला आहात, ही खरंच आशादायक चित्र आहे. ज्यांच्या शुभहस्ते या कविता संग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं ते कविवर्य अशोक बागवे सर. खरं म्हणजे ते परीस आहेत. लोखंडाला स्पर्श करावा आणि त्याचं सोनं व्हावं, उजळून यावं, असे आमचे बागवे सर, अशी त्यांची निश्चितपणे ओळख करून देता येईल. कारण या स्पर्शाने 2021 साली माझ्यासारख्या कवीला स्पर्श केला आणि सृजन संवाद प्रकाशनचं पहिलं पुस्तक जे होतं ते म्हणजे ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचं मौनाचा निशब्द कोलाहल हा कविता संग्रह. आणि आज पहिल्या कविता संग्रहापासून 115वं हे पुस्तक स्वामिनीच्या रूपानं तुमच्यापर्यंत येत आहे. खरं म्हणजे मी भौतिकशास्त्र शिकवणारा IIT JEE आणि मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या मुलांना मी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचो. पण कोरोनाच्या काळामध्ये नोकरी गेल्यानंतर काय करता येईल हे जेव्हा आत डोकावलं आणि सरांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा सृजन संवाद प्रकाशनची सुरुवात झाली. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे, म्हणजे फक्त त्यांनी आशीर्वाद नाही दिले तर त्यांनी त्यांचं म्हणजे म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला सर्वात प्रिय गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे असते कविता. आणि त्या कवितेचा आशीर्वाद मला त्यांनी दिलेला आहे. मौनाचा निशब्द कोलाहल आणि दुसरं पण काय वर्णावती गोडी, अशा स्वरूपाची 2 पुस्तकं सरांची मी प्रकाशित केली. आणि 5 वर्षांचा हा प्रवास आहे. फार लहानसा प्रवास आहे. 5 वर्षामध्ये 100हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलं. आणि मानसीने आत्ता नुकताच उल्लेख केला की या 5 वर्षाच्या काळामध्ये जी काही पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहे त्याला विविध साहित्य संस्थांचे 100हून अधिक पुरस्कार, म्हणजे मी आता मोजणं बंद केलेलं आहे, हे माझ्या लेखक कवींना मिळालेले आहेत, त्यांच्या पुस्तकांना मिळालेले आहेत. आणि ही जमेची गोष्ट आहे. कुठल्याही नव्या प्रकाशकाला ही खरं तर समाधानाची आणि बळ देणारी गोष्ट आहे असं निश्चितपणे मी मानतो. खरं म्हणजे वरदनी त्याच्या मनोगतामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याचा जो पूर्ण प्रवास कसा झाला, म्हणजे या कविता संग्रहापर्यंत पोहोचण्याचा, माझा आणि त्याचा परिचय होण्याचा, त्याला निमित्त ठरलेल्या वंदना बोकील कुलकर्णी ह्यांच्यामुळे खरं म्हणजे वरद विनायक खांबेडे सारख्या कवीची ओळख मला झाली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतो. कारण सध्या अतिसामाजिक, अतिविद्रोही असं काहीतरी असंतोषाचं वातावरण असताना प्रेमाची कविता, अध्यात्माच्या बाजूनं झुकणारी कविता, आतल्या आवाजाची कविता लिहावीशी वाटणं आणि वृत्तात लिहावीशी वाटणं ही दुर्मिळ गोष्ट वरद विनायक खांबेडेच्या पदरी आहे. आणि अक्षरशः फुलं वेचावीत ना आपल्या परसदारातनं, आणि त्याच्यामध्ये विविध रंगाची फुलं असावीत, विविध जातीची फुलं असावीत. मग कधी चाफा असावा, कधी मोगरा असावा, कधी गुलाब असावेत, कधी जास्वंद असावेत, अशी वेगवेगळी वृत्त तो सहजपणे हाताळतो. कारण त्याच्या वृत्तीमध्ये कविता दडलेली आहे, ते काव्यात्म भाव दडलेले आहेत. मानसीनं त्याचा परिचय करून देताना ज्योतिषशास्त्राचाही उल्लेख केला. खरं म्हणजे मी इथं त्याचं भाकीतच करून टाकतो. कारण मला निश्चितपणे माहिती आहे की बागवे सरांच्या हस्ते ज्या पुस्तकाचं प्रकाशन होतं त्या पुस्तकाचं पुढे सोनं होतं. त्यामुळे त्याचं भविष्य उज्ज्वल आहे हे निश्चितपणे मी सांगतो. खरं तर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण या दोघांना ऐकणं हे आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामिनी या कविता संग्रहामध्ये मला काय सापडलं, म्हणजे स्टेजवरती बसताना, म्हणजे जिच्यासाठी या कविता लिहिल्या असतीलही नसतीलही माहीत नाही, म्हणजे मी त्याला प्रश्नही केला होता आमच्या खाजगी भेटीमध्ये की बायकोसाठी लिहिली आहे काय रे कविता. तो म्हणतो लिहिली आहे पण ती वाचत नाही तितक्या कविता. पण मला वाटतं यानंतर ती वाचायला लागेल, कारण तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा मी आत्ता कविता अनुभवली.
अश्रूंनी ती त्याला दाद देत होती. ते आनंदाश्रय अश्रू आहेत. आणि स्नेहल वहिनींसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आईवडिलांच्या म्हणजे जी पहिली प्रत आहे या संग्रहाची ती आईवडिलांना देऊ केलेली आहे. मातापित्यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट मुकर्रर होत नसते, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत नसतो. आणि ती गोष्ट वरद विनायकनी केलेली आहे. खरं म्हणजे त्याचं नावच इतकं पवित्र आहे. म्हणजे इतक्या वेळेला त्याचं नाव मी घेतलं ना, म्हणजे मीच काहीतरी असं काहीतरी म्हणजे माझं काही जी काही होती म्हणजे पूर्ण पूर्वजन्माचं जे संचित होतं ते मला सापडलेलं आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं की अनेक चर्चा झाल्या. म्हणजे तो सीए आणि अशा गोष्टींबरोबर अशा व्यक्तींबरोबर म्हणजे वावरत असल्यामुळे ना तो बरोबर ऑडिट करतो. आणि मी पण तसाच आहे. म्हणजे त्यांनी बरोबर माझ्या स्वभावाचं वर्णन केलं. थोडासा गंभीर आहे, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकाविषयी, तुमच्या लेखनाविषयी, तुमच्या कवितेविषयी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. आणि हे सगळं आम्ही ज्या शाळेत शिकलो त्याचे मास्तर, त्याचे प्रिन्सिपल बागवे सर इथे उपस्थित आहेत. तर हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणजे ठाणे हे कवींचं शहर आहे ना, म्हणजे इतके चांगले चांगले कवी या ठाणे शहराने दिलेले आहे. म्हणजे ठाण्याच्या म्हणजे म्हणतात ना DNA मध्ये कविता सापडेल असं मला निश्चितपणे म्हणावं लागेल. आणि म्हणजे बागवे सरांपासून ज्यांना आम्ही ऐकतो आहोत ते सतीश दादा सोळांकुरकर आहेत, संदेश ढगे आहेत, रामदास खरे आलेत, वसईकर आहेत, पुन्हा मनीषा मॅडम आलेले आहेत. असे अनेक लोक इथे जमलेले आहेत. म्हणजे कदाचित वरद विनायक हा त्यांच्यासाठी पहिल्यांदा बघण्याचा म्हणजे की काय त्याच्या कविता आहे हे अनुभवण्याचा सोहळा आहे. निश्चितपणे खरंच तुम्हाला हे पुस्तक आवडेल. खरं म्हणजे या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ काय करावं हे त्याच्या मनात आणि माझ्या मनात अनेक कल्पना होत्या. कारण या कविता संग्रहामध्ये 2 भाग आहेत. बागवे सर आणि वंदनाताई त्याच्यावरती विस्तृत बोलतीलही. पण ते दोन्ही भाव ह्याच्यामध्ये कसे पकडता येतील, कसे टिपता येतील त्यासाठी संभाजीनगरचे प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी अक्षरशः ज्या काही सूचना केल्या, म्हणजे खरं तर कुठल्याही चित्रकाराला सूचना करणं आवडत नसतं, पण तरीसुद्धा जे काही आम्हाला हवं होतं, अपेक्षित होतं, जोपर्यंत ते उतरत नाहीये त्यांच्या कुंचल्यातून तोपर्यंत त्यांनी दिलं. आणि हे इतकं सुंदर प्रगल्भ असं मुखपृष्ठ आणि आतली रेखाटनं. म्हणजे मुखपृष्ठावरती तर तुम्हाला गंमत दिसते, पण कुठलंही म्हणजे मानसीनं प्रॉडक्ट हा शब्द वापरला, पण प्रॉडक्टपेक्षा आपण कुठलीही ही वस्तू नाही आहे ना. म्हणजे वरदनी जसं सांगितलं या कविता पुन्हा कधीही लिहिता येणार नाहीत. ती एकदा जगलेली गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत ती पोहोचवताना म्हणजे मी काय आहे, मी प्रकाशक म्हणून काम करत असताना मी एक तुमच्या आणि कवीमधला एक दुवा आहे. आणि तो जो पूल आहे तो भक्कम असायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत आमचं समाधान होत नव्हतं तोपर्यंत आम्ही तो वेळ घेतला. आणि आज या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. वरद विनायक खांबेटे हा नवा कवी आज ठाणेकरांना मिळालेला आहे असं मी निश्चितपणे सांगतो. मला आनंद आहे. आणि मला मुळात कुठल्याही कवीबद्दल असूया कधीच वाटली नाही. मला उलट नक्कीच वाटलं, अजूनही वाटतं की ह्यांच्यासारखी कविता मला का नाही लिहिता येत. त्याचा असूया किंवा मत्सर वाटण्यापेक्षा किती सुंदर गोष्टी आहेत ही माझ्याकडनं निसटून गेली, माझ्या कुंचल्यातनं माझ्या लेखणीतनं टिपायची राहून गेली. आणि ते कोणीतरी टिपतं आहे त्याला मनापासून दाद देणं हे कुठल्याही कवीचं किंवा कुठल्याही आस्वादकाचं, कुठल्याही वाचकाचं हे पहिला धर्म असतो असं मी निश्चितपणे मला वाटतं. आणि या कविता संग्रहामध्ये अनेक कविता आहेत. जसं मी म्हटलं की प्रेम आजकाल दुर्मिळ झालेलं आहे. प्रेयसीबद्दल लिहिणं किंवा तिच्याबद्दल लिहिणं म्हणजे तिच्या नजरेतनं सगळं अनुभवणं हे आजकाल फार दुर्मिळ झालेलं आहे. पण ही व्यक्ती इतकी हळवी आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांना सुद्धा माऊली म्हणतो ना, कारण ते स्त्रीत्व आपण का दिलेलं आहे त्यांना, कारण त्या हृदयाने ते सगळं टिपलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे. आणि तसंच मातृहृदय वरद विनायककडे आहे असं मला निश्चितपणे वाटतं. आणि त्याच्या नजरेतनं या आलेल्या कविता खरंच खूप अनोख्या आहेत आणि मला खूप आवडल्या. मला हे पुस्तक साकारताना मनापासून आनंद दिल्याबद्दल मी वंदनाताईंचंही आभार आहे, कारण त्यांच्या निमित्ताने
वरदविनायक सारखा कवी माझ्या जीवनात आला आणि मी त्याला खरं म्हणजे सांगितलं होतं तू तुझी एखादी कविता सादर कर, तर तो म्हणाला मला नाही जमणार. आता तो हळूहळू येईल कवितेच्या व्यासपीठावरती सुद्धा. तर मी एक कविता त्याची सादर करतो. कुठल्याही पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्या स्त्रीबद्दलची कविता आहे मला आवडलेली. त्याग या शीर्षकाची आहे. केवढं केलंस माझ्यासाठी बोलली नाहीस कधी. केवढं केलंस माझ्यासाठी बोलली नाहीस कधी. कपाळावर सुद्धा येऊ दिली नाहीस आठी. खूप भरून घेतलंस ऊन अपार उरातून. खूप भरून घेतलंस ऊन अपार उरातून. सहन करत सगळंच निमूट घेतलेस ओठ शिवून. सगळं सोडून आलीस निघून केवळ माझ्यासाठी. सगळं सोडून आलीस निघून केवळ माझ्यासाठी. म्हटलीस हातात हात घेऊन चालेन तुझ्यासाठी. फाटकी चादर सुद्धा वाटेल तलम मखमल मला. फाटकी चादर सुद्धा वाटेल तलम मखमल मला. केवळ तुझ्यासाठीच जगेन गुलाबाच्या फुला. कशासाठी केलंस सगळं सांग माझ्यासाठी. कशासाठी केलंस सगळं सांग माझ्यासाठी. कोण होतो भणंगसा मी तुझ्यासाठी. काय दिलं मी तुला सुख समाधान. काय दिलं मी तुला सुख समाधान. कशाला घेतेस हाती माझे विस्तवाचे दान. माझ्या संगे काय मिळालं तुला वणवण फिरून. माझ्या संगे काय मिळालं तुला वणवण फिरून. तळहातावर आयुष्याला असं रोज धरून. खूप झटलीस करण्यासाठी माझं जगणं सोनं. खूप झटलीस करण्यासाठी माझं जगणं सोनं. कशास मग अर्ध्यावरती सोडून गेलीस गाणं. पोचली असशील आता तर तू नभाच्याही पार. पोचली असशील आता तर तू नभाच्याही पार. सताड उघडे पडले माझ्या आयुष्याचे दार. डोकावणारा म्हणतो आता काहीच उरले नाही. डोकावणाराही म्हणतो आता काहीच उरले नाही. असं रिकामसं घर पाहवत सुद्धा नाही. बघ सखे पाहणाऱ्याला पाहवत सुद्धा नाही. खरं सांगतो मलाही हे सावत सुद्धा नाही. सांग तुझ्या विना आता कसं चालायचं. सांग तुझ्या विना आता कसं चालायचं. शोधू म्हटलं तरी शून्यात काय शोधायचं. केव्हा वाटतं दूर गेलेस तेच बरे झाले. किंवा वाटतं दूर गेलेस तेच बरे झाले. मृत्यूनंतर तरी तुझे जगणे सोपे झाले. माझ्याजवळ राहून सुद्धा काय साधलं असतं. पोटासाठी भुकेशिवाय कुठलं अन्न असतं. निदान एवढं नक्कीच की तुला मोक्ष मिळेल. निदान एवढं नक्कीच की तुला मोक्ष मिळेल. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुझा आत्मा सुटेल. मी मात्र खूप घेणार जन्म इतक्याच साठी. मी मात्र खूप घेणार जन्म इतक्याच साठी. किती धुक्के झेललीस तू हे इतकंच कळण्यासाठी. विचारलं जर कुणी मला त्याग म्हणजे काय. विचारलं जर कुणी मला त्याग म्हणजे काय. एवढंच सांगतो नाव घेईन तुझं आणखी काय. एवढंच सांगतो नाव घेईन तुझं आणखी काय. धन्यवाद.